वो आदमी के पास एक अलग अहमियत है। और 288 एमएलए है पूरे महाराष्ट्र में, लेकिन प्रशांत ठाकुर उसमें से डिफरेंट काइंड ऑफ पर्सन है। और वो इंसान के बाद आप में से मुझे लगता है 50% लोगों के बाद अंदर प्रशांत ठाकुर का पर्सनल नंबर होगा ना, 50% लोगों के बाद। और 50% लोगों के पास उससे ज्यादा लोगों के साथ 1 to 1 उन्होंने इंटरेक्शन किया होगा, उनसे बात किया होगा। आपका स्कूल का एडमिशन रहने दो, आपका कोरोना के टाइम पे हेल्प रहने दो, या कुछ भी रहने दो, हर टाइम पे प्रशांत ठाकुर आपके साथ है। भारत माता की मलयालम बंधु भगिनी मारे निगलक्कू सुक्मानो तमिल सगोदर सगोदरे निगलम एप्पड़ी एरुक्की लिंगल తెలుగు సోదర సోదరి మనతారా మీరు ఇలా ఉన్నారు ತುಳು ಕನ್ನಡ ತರುವಾರಿ ಸಹೋದರಿಯೇ ನೀವು ಹೋಗಿದ್ದೀರಿ भारत माता की आज आप सभी के बीच में मैं खुद उपस्थित नहीं रह पाया, इसके लिए सबसे पहले मैं आप सभी से माफी चाहता हूँ। हम सभी जानते हैं कि आने वाले गुरुवार को 15 तारीख को हम सभी को हमारे सारे कैंडिडेट्स को जिताना है, और इसके लिए एक साथ अलग अलग जगह पर हमारी सभाएं चल रही है। तो कलमबोली की सभा में ही मैं आप सभी से बात कर रहा हूँ। रामशेठ ठाकुर जी दामोदर में पहुंचे न्यू पनवेल की इसी मैदान से, और इसकी वजह से मैं वहां पहुंच नहीं पाया, लेकिन परेश ठाकुर जी वहां पर आए हैं। आज हमारी मेयर स्टेज पर है, हमारे स्टैंडिंग कमेटी चेयरमैन स्टेज पे है, हमारे प्रभाग समिति सभापति स्टेज पर है, हमारी महिला मोर्चा अध्यक्षा स्टेज पर है, और सारे हमारे सहयोगी आज वहां पर है। मैं आप सभी के बीच में ही रहा हूँ, आप सभी के सहयोग से ही मैं एमएलए बना हूँ। तो आप और हम सब लोग मिलकर हमारे सारे कैंडिडेट को फिर एक बार जिताने के लिए हम सब लोग मिलकर प्रयास करें। आने वाली 15 तारीख को हमारे सारे कैंडिडेट का चुनाव चिन्ह पनवेल में है कमल, तो कमल के सामने वाला बटन दबाकर हम सभी हमारे कैंडिडेट्स को जिता है, यही आप सभी को विनती है। और पनवेल में भारतीय जनता पार्टी को बहुत प्यार दिया है, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता की, भाजपा महायुति के हमारे सारे कार्यकर्ताओं की ये जिम्मेदारी है कि जनता हमें जो प्रेम देती है उसको काम करके मेहनत करके हमको सूद समेत लौटाना है। आप सभी को बहुत बहुत धन्यवाद। भारत माता की। पनवेल पालिकेची स्थापना 2016 साली झाली। 17ला पहिली निवडणूक झाली आणि महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर मग भारतीय जनता पार्टीने या पनवेलकरांसाठी ज्या प्रकारे काम केलं आणि त्याच्यामुळेच पनवेलकरांचा सपोर्ट हा इथे दिसून येतो आहे। पनवेलचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनेच केलेलं काम माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांचं या इथं असलेलं अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आणि माननीय रामशेठ ठाकूर यांनी या इथं ठेवलेला अतिशय कडक असं सांगता शिस्तीचा त्यांनी ठेवलेलं लक्ष, आणि त्यामुळेच या इथे पनवेलकरांचे सर्वांगीण इथं प्रगती व्हावी यासाठी आम्ही अत्यंत संत काटेकोर पद्धतीने आम्ही काम केलं। आम्हाला त्या सोबत या इथं एकनाथदादा शिंदे यांनी ज्या प्रकारे पनवेलच्या प्रगतीसाठी मोलाचं असं या इथे त्यांनी मदत केली, त्या सोबतीने टॅक्सच्या प्रश्नाबद्दल सुद्धा अजितदादा पवार यांनी केलेली मदत असेल किंवा या इथे आरपीआयने वारंवार मोलाची केलेली मदत, ह्यामुळे या इथं आम्हाला सर्वांना एकत्र येऊन काम करणं आम्हाला कोणत्याही प्रकारे आम्हाला मुश्किल वाटत नाहीये। आणि त्याचबरोबर पनवेल हा एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचं असं शहर व्हावं, म्हणजेच मेट्रो सिटी व्हावं, यासाठी म्हणून चालू असलेले प्रयत्न यामुळे नागरिकांमध्ये एक समाधानाची बाब आहे। आम्ही या इथं कोणत्याही समस्या
नाकारत नाही आहोत, आम्ही समस्या आहेत हे मान्य करतोय, परंतु आम्ही ज्या प्रकारे आमचं समजा काम करण्याचा आणि ज्या पद्धतीने काम करण्याची पद्धतीने आम्ही काम करत आहोत त्याच्यामुळे नागरिकांना सुद्धा विश्वास आहे की हे जे पाण्याचा प्रश्न असेल किंवा त्याच्याच बरोबर आणखीन सांगता इतर काही छोटे मोठे प्रश्न असतील, मग शाळांचा विषय असेल किंवा त्याच्याच बरोबर मग हॉस्पिटलचा विषय असेल, हे विषय पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये कायमस्वरूपी निकालात निघतील आणि पनवेल हे सांगता अतिशय मोठं अंतरिक्ष खातीचं म्हणजेच मेट्रो सिटी होईल असा सर्वांना विश्वास वाटतो। त्यामुळेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPIच्या म्हणजेच महायुतीच्या उमेदवारांना याचा अतिशय भरभरून असा पाठिंबा भेटतोय आणि त्यामुळे मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, महायुतीच्या सर्व उमेदवार हे नक्कीच निवडून येतील आणि याच्यामुळेच या इथे जे फक्त या इथे धर्मामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतायत, जे फक्त सांगता या इथे टीका करायचं काम करतात, नकारात्मकता पसरवण्याचं काम करतायत, त्यांना जनता घरी बसवणार आणि याच्यामुळे एक नवा प्रकारचा पनवेल पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल असं मला इथं बरंच वाटतं। जन्मभूमीनंतर पनवेलला आपली कर्मभूमी मांडणारे आज अनेक ते आपल्याला शुभचिंतक आणि मतदार आणि राजकीय नेते मंडळी पाहायला मिळाली आहे। आजचा जो संवाद मेळावा होता कशा पद्धतीने होता, काय आव्हान? मुळामध्ये पनवेलचं एक भाग्य आहे की पनवेल अशा ठिकाणी आहे, शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं, जे राज्य वाढवलं, तर त्या राज्याचं प्रवेशद्वार म्हणजे पनवेल हा समजला जातो। शिवाजी महाराजांनी सर्वांसाठी या स्वराज्याचे दरवाजे हे खुले ठेवलेले होते आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला मग सांगता सर्वांनीच सांगता या प्रगतीमध्ये त्यांनी हातभार लावला। त्याच प्रकारे पनवेलमध्ये सुद्धा अशाच प्रकारे आमचे साऊथ इंडियन बांधव असतील, नॉर्थ इंडियन बांधव असतील किंवा त्याच्याच बरोबर ईशान्य भारतातले नागरिक असतील, सर्वांनीच त्यांचं मोलाचं असं महत्वाचं असं सांगता योगदान या शहराला दिलेलं आहे। त्यांना हा पनवेल शहर हा त्यांना त्यांच्या जन्मभूमीप्रमाणेच प्रिय वाटलेला आहे आणि आमच्यावरती असलेले माननीय नरेंद्र मोदीजी असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, यांचे संस्कार याच्यामुळेच जो या इथे पनवेलच्या प्रगतीसाठी जो मेहनत करतोय त्याच्या सोबत राहण्याची जी शिकवण आहे, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी ही सर्वांना सोबत घेऊन जाणारा असा पक्ष म्हणून ओळखला जातो आणि म्हणून या इथे मग भारतीय जनता पार्टी असतील किंवा शिवसेना, राष्ट्रवादी हे सर्व एकत्र पनवेलसाठी काम करतायत आणि सर्व नागरिकांना यांच्या सोबत राहणं हे नेहमीच इथे सोयीस्कर, कम्फर्टेबल असं वाटलेलं आहे।